लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक महाभयानक ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता कला खूप विचित्रासारखं आणि वेड्यासारखं वागत असते आणि अद्वैतने कलाला डॉक्टरांना दाखवल्यावरती डॉक्टरांनी खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि आता हे सर्व कारस्थान नैना आणि राहुल या दोघांनी केलेलं असतं आणि अद्वैतने त्या दोघांना कलाच्या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारची पावडर मिक्स करताना पाहिलेलं असतं आणि आता अद्वैत खूप मोठा निर्णय घेणार असतो आणि तो नैनाला घराबाहेर काढणार असतो। तर आता कला विचित्रासारखं का वागणार आणि डॉक्टर कोणत्या मोठ्या सत्याचा उलगडा करणार, त्याचबरोबर अद्वैत नैनाला घराबाहेर कसं काढणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये कला अचानकपणे खूप वेगळं म्हणजे विचित्रासारखं आणि वेड्यासारखं वागत असते आणि त्यामागचं कारण असतात ते म्हणजे राहुल आणि नैना। कारण त्या दोघांनी कलाला अशी कोणती तरी पावडर पाण्यात मिक्स करून पाजलेली असते की ज्यामुळे कलाच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो आणि ती खूप विचित्र असं वागत असते। तर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की नैना आता ती पावडर आपण कलाला पाजणं खूप कठीण आहे कारण अद्वैत कलाच्या पाठीशी उभा आहे। अद्वैत कलाची रूम सोडून कुठेही जात नाहीये आणि तो 24 तास कलाची रखवाली करत असतो आणि अद्वैत कलाच्या खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवून आहे। तेव्हा नैना म्हणते म्हणजे आपला इतका मोठा बनवलेला प्लॅन फ्लॉप झाला का? तेव्हा राहुल म्हणतो नाही, मी आता बघतोच तो अद्वैत आता कुठे कुठे पहारा ठेवेल आणि कशा कशावरती नजर ठेवेल। नैना म्हणते म्हणजे? तेव्हा राहुल म्हणतो तू फक्त बघत राहा, तुला सर्व काही कळेल। तर इकडे रोहिणी सुधारल्याचं नाटक करत असते आणि ती कलाकडे येऊन म्हणत असते की कला या ज्या गोळ्या आहेत ना तू जेवण करण्याआधी खा म्हणजे तुला बरं वाटेल। कला तू जेव्हापासून अद्वैतच्या रूममध्ये येऊन बसले आहेस तेव्हापासून तू चांगले दिसत आहेस, नाहीतर तुझी वर्तवणूक खूप वेगळी होती आणि अद्वैत सुद्धा तुझी खूप काळजी घेत आहे। तुला माहिती आहे का जेव्हा तू बेहोश होतीस ना तेव्हा अद्वैत तुझ्या कडेलाच बसला होता आणि तुझी खूप काळजी घेत होता। तर आता त्याआधीच कला अद्वैतची खूप भांडणं झालेली असतात आणि अद्वैतने रागाच्या भरात कलावरती हात सुद्धा उचललेला असतो आणि त्यामुळेच कलाला अद्वैतचा खूप राग आलेला असतो। तोच राग घेऊन बसलेली असते। कला म्हणत असते अद्वैतने माझ्यावरती हात उचलला आहे रोहिणी मॅम, आता त्याने काही केलं तरी आमच्यामध्ये आता काही नॉर्मल होणार नाहीये। त्याने माझ्यावरती हात उचलल्यामुळे मला चापट मारल्यामुळे माझ्या मनातील त्याची जागा निघून गेली आहे। काहीही आधीसारखं होणार नाहीये, आमचा काडीमोड झालेला नाहीये, परंतु आमच्या नात्याने तेव्हाच श्वास सोडलेला आहे। त्या क्षणी जेव्हा अद्वैतने माझ्यावरती हात उचलला मी अद्वैतला त्या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकणार नाही आणि करणारही नाही, परंतु आता माझी तब्येत खूप खराब आहे त्यामुळेच मला इथे राहायचं नाहीये, तरी सुद्धा मी इथे मन मारून राहत आहे। तेव्हा रोहिणी म्हणते मी पूर्ण जग बघितलं आहे कला आणि खूप काही सहन केलं आहे, मी तुझं दुःख समजू शकते। तर इकडे अद्वैत एकटाच विचार करत बसलेला असतो। अद्वैतला कलाच्या शेजारी म्हणजे कलाच्या बेडखाली एक पावडर सापडलेली असते आणि अद्वैतने ती पावडर डॉक्टरांकडे पाठवलेली असते की ती कसली पावडर आहे म्हणून। मग डॉक्टरांचा कॉल अद्वैतला आलेला असतो आणि ते डॉक्टर म्हणत असतात की अद्वैत चांदेकर ही पावडर खूप धोकादायक आहे। ही पावडर 10 दारूच्या बाटल्या पेल्यानंतर जी नशा चढते तेवढीच नशा या पावडरची एक चिमट खाल्ल्याने चढते आणि ही पावडर पोटामध्ये गेल्यानंतर ही पावडर माणसाच्या मेंदूचे सर्व नटबोल्ट ढिल्ले करते आणि मेंदू काम करत नाही माणसाला। म्हणजे ही पावडर ज्या व्यक्तीच्या पोटात गेली त्या व्यक्तीला ज्या गोष्टींची भीती असते, काळजी असते, त्याच गोष्टी ती व्यक्ती सर्वांसमोर व्यक्त करत असते आणि खूप वेड्यासारखं विचित्रासारखं वागत असते। अद्वैत चांदेकर तुम्हाला आता तुमच्या मिसेसची खूप काळजी घ्यावी लागणार आहे कारण आता त्यांना खूप मोठी इजाही पोहोचू शकते, त्यांचा जीवही जाऊ शकतो आणि या पावडरची सवयही लागू शकते। तेव्हा अद्वैत म्हणतो डॉक्टर जर ही पावडर कुठल्या तर पदार्थात किंवा पाण्यामध्ये मिक्स करून दिली तर कळत नाही का? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात नाही अद्वैत चांदेकर, या पावडरला कोणती चवही नाहीये आणि त्या पावडरचा स्मेल सुद्धा येत नाही, म्हणूनच ती तुम्हाला कळूही शकणार नाही। अद्वैत म्हणतो ठीक आहे, मला ही माहिती दिल्याबद्दल थँक्यू।
तिथे अद्वैत आता विचार करतो की कलाला आता या पावडरबद्दल कलाला काही सांगायला नको, तिची अवस्था आता नीट नाहीये. त्यानंतर अद्वैत कलाकडे जातो. तिथे कला पाणी पित असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला तू हे पाणी पिऊ नकोस, हे पाणी इथे ठेवून खूप वेळ झालेला आहे, मी तुझ्यासाठी दुसरं पाणी आणतो. तेव्हा कला म्हणते, अरे अद्वैत हे पाणी तर चांगलं आहे ना, मग तू असं का करत आहेस? अद्वैत म्हणतो, काही नाही कला, मला फक्त डॉक्टरांनी तुझी खूप काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे आणि तुझ्या डाएटची सुद्धा काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. तुझ्या जेवणावरती आणि औषध गोळ्यांवरती मला लक्ष ठेवायला सांगितलंय. म्हणूनच आता मी तुला जे खाण्यासाठी देईल, पिण्यासाठी देईल ते तू तेच खायचं. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो आणि फ्रेश पाणी सुद्धा घेऊन येतो. तर इकडे कला आता झोपलेली असते आणि अद्वैत कलापाशीच बसलेला असतो. अद्वैतला कलाची खूप काळजी वाटत असते. खूप रात्र झालेली असते तरी सुद्धा अद्वैत जागाच असतो. तेव्हाच अद्वैतला बाहेर कोणीतरी आहे असं वाटतं आणि अद्वैतला शंका येते. त्यानंतर अद्वैत उठून बाहेर येतो. तिथे अद्वैत कलाचा कसलाही न विचार करता त्यांच्या रूमचा दरवाजा बंद करून तो व्यक्ती कोण आहे ते पाहण्यासाठी त्याच्या मागे जातो. तर आता तो व्यक्ती राहुल असतो, कारण ते राहुल आणि नैनाचं प्लॅनिंग असतं आणि ठरल्याप्रमाणे राहुल हा अद्वैतला त्याच्या जाळ्यात अडकवून पुढे पुढे पळत असतो आणि त्याच्या मागे अद्वैत येत असतो. अद्वैतला कळत नाही की हा व्यक्ती कोण आहे. तर इकडे नैना कलाकडे आलेली असते आणि नैना कलाला ते औषध पाजणार असते. नैना स्वतःशीच म्हणत असते की कला, आता तुझी ही चांदेकरांच्या घरातील आणि या जगातील शेवटची रात्र असणार आहे. तू उद्याचा दिवस पाहू शकणार नाही. आणि नैना बाहेरून कलाच्या रूममध्ये कोणी आहे की नाही हे पाहत असते. इतक्यातच तिथे सोहम येतो आणि नैनाला म्हणतो, नैना वहिनी तुम्ही आणि इथे काय करताय? तुम्ही कला वहिनीच्या रूमजवळ काय करताय? तुम्हाला नीट झोप येत नाहीये का? आधीच तर कला वहिनीची तब्येत नीट नाहीये आणि वरून तुम्ही वहिनींना त्रास करताय. तुमचं यामागे काही प्लॅन तरी नाही ना? तुम्ही आणखीन कोणतं कारस्थान तरी करत नाही होत ना वहिनी? कारण मी तुम्हाला चांगलंच ओळखतोय, तुम्ही कशा आहात ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तिथे नैना खूप घाबरते. ती तत्तपप करायला लागते. म्हणते, नाही, मी फक्त मोठ्या बहिणीच्या नात्याने कला कशी आहे हे बघण्यासाठी इथे आली आहे. माझा आता कलाला त्रास पोहोचवण्याचा कोणताही हेतू नाहीये. मला कलाची खूप काळजी वाटत होती, म्हणूनच मी कशी आहे ते पाहण्यासाठी आले. तू तर माझ्यावरतीच डाऊट घेतोय. तर इकडे अद्वैत त्या सिक्युरिटी गार्डला विचारतो की तुम्हाला कोणी घरातून आत येताना किंवा घरातून बाहेर जाताना दिसलं का? तेव्हा ते म्हणतात, नाही, घरातून कोणी आतही आलं नाही आणि बाहेरही गेलं नाही. तेव्हा अद्वैत विचार करतो की कोणी आलेलं नाहीये म्हणजे हा व्यक्ती, कलाला त्रास पोचवणारा व्यक्ती हा आपल्याच घरातील आहे. इकडे राहुल नैनाला विचारत असतो की काय झालं नैना, आपलं काम झालं का? तेव्हा नैना म्हणते, नाही यार राहुल, माझं काम पूर्ण होणारच होतं. इतक्यातच तो सोहममध्ये आला. तेव्हा राहुल खूप चिडतो आणि तो म्हणतो, मी किती मुश्किलीने त्या अद्वैतला माझ्या मागे घेतलं होतं. तुला एक काम सुद्धा नीट जमत नाही. ते जाऊ दे, सोहमला तुझ्यावरती काही डाऊट तरी आला नाही ना? तेव्हा नैना म्हणते, मला तरी असं वाटतंय की सोहमला सर्व काही समजलं आहे वाटतं, कारण तो मला खूप संशयास्पद नजरेने पाहत होता. तर आता अद्वैत बाहेर आहे म्हटल्यावरती नैना न थांबता आणखी एकदा कलाकडे जाते आणि तिला पाण्याद्वारे ते औषध देत असते. म्हणजे ती पावडर त्या पाण्यामध्ये टाकत असते. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि तिथे अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो, कारण नैना ही कलाजवळ असते आणि ती तिथे काहीतरी करत असते. आता अद्वैतला समजतं की हे सर्व कांड नैनाचं आहे. त्यानंतर आता अद्वैत सर्व चांदेकरांना बोलून खूप मोठा निर्णय घेतो आणि हे कारस्थान करणाऱ्या नैनाला अद्वैत आता घराबाहेर काढतो. परंतु तिथे नैना एकटीच अडकलेली असते आणि तिने राहुलचं काही सांगितलेलं नसतं. तर आता नैना राहुलचं नाव मध्ये घेणार का आणि कला नीट होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.